Welcome friends. Today we are going to learn the concepts related with 3.5, right? Okay, the last exercise, the last practice set of circle. Okay, तर याच्या आधी आपण जे पाहिले ते एकदा पुन्हा रिवाइज करून तुम्ही क्लिअर केलं असेल अशी आशा करतो आणि पुढे आपण स्टार्ट करूयात. ओके, सो आता आपल्याला पुढची जी प्रॉपर्टी आहे किंवा पुढचं जे थेरम आहे ते थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जंट सेकंड. पहा, लक्षात घ्या कन्सेप्ट. तुम्हाला पेज नंबर 75 वरती ते दिलेले आहे. ठीक आहे, आज बुक तुमच्या समोर असू देत. सो इन ऑन पेज नंबर 75 यू हॅव गिवन 3 फिगर्स. मीन्स अँगल कसा घडू शकतो, तर अँगल 3 प्रकारे घडू शकतो. कुठं? अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सेकंड, राईट? ओके, म्हणजे सपोज आपण काय करतोय, ज्यावेळेस सर्कल काढतोय त्यावेळेस टॅन्जंट आणि सेकंड जे आहे तर त्यांच्यामध्ये अँगल कशा पद्धतीने घडू शकतो. एक तर असा घडू शकतो, दुसरा म्हणजे असा घडू शकतो, आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे असा घडू शकतो. ओके, म्हणजे राईट, ॲक्यूट आणि ऑप्टिव्स अशा 3 पद्धतीने तो अँगल घडू शकतो. आता पहिल्या याच्यात तर तुमच्या लक्षात आलं असेल, पहिली जी कन्सेप्ट आहे ती अशा पद्धतीने गेली. दुसऱ्या याच्यात दिले तुम्हाला ते ॲक्यूटने दिले, आणि तिसरे जे आहे ते कसं दिलं तुम्हाला या पद्धतीने दिलं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला फिगर दिले. आता पहिलं जे आहे आय थिंक तुम्ही समजू शकता, इतका सोपा आहे. काय म्हटलंय बघा, तर आपण डायरेक्ट टू प्रूव्ह मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं काय ते आधी क्लिअर करूयात की अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सेकंड म्हणजे तुम्हाला काय दिलंय, तर एक सर्कल आहे, त्या सर्कलला तुम्हाला टॅन्जंट दिलेली आहे आणि त्या सर्कलचा एक सेकंड आहे. ओके, आणि टॅन्जंट आणि सेकंड एकाच पॉइंट मधून काय होतात, जात आहेत. ठीक आहे, ओके. तर अशा कंडिशन मध्ये म्हणजे हा सर्कल आहे आणि या सर्कलला तुम्हाला ही काय झाली, आपण टॅन्जंट काढली. आता याला सेकंड जे आहे ते 3 प्रकारे जाऊ शकतं. सपोज हा आपण काय करूयात, सेंटर पकडूयात त्याचं. ठीक आहे, तर पहिली जी सेकंड आहे ती कशी जाईल पहा, अशा पद्धतीने. म्हणजे कुठून, फ्रॉम द सेंटर. आपण या ठिकाणी सेंटर पकडूयात ओ समजा. ठीक आहे, या ठिकाणी ए, इथं बी घ्या, इथं सी घ्या वाटल्यास. ठीक आहे, आता कंडिशन्स काय असतील ते क्लिअर करूयात आपण आधी. सी ए बी. आता या ठिकाणी 90 डिग्री आहेच असं फिक्स आहे. कशामुळं, एकतर हा जो आहे भाग तो आहे सेंटरचा, सेंटर पासून कशावरती टाकलेला आहे आपण, हा टॅन्जंट वरती. टॅन्जंट थेरम आठवत असेल, फर्स्ट थेरम ऑफ द दिस चॅप्टर. ओके, तर टॅन्जंट थेरम नुसार काय झालं, हा 90 डिग्री होतोय. प्लस अजून एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे, दिस इज हाफ सर्कल. हा जो आहे तो काय आहे, सेमी सर्कल आहे. सेमी सर्कलचं मेजरमेंट किती असतं, 180 असते. त्याच्यावरून हा किती भेटला तुम्हाला, हाफ भेटला. झालं, आपल्याला तेच प्रूव्ह करायचं की हा जो आर्क आहे ना त्याच्या हा काय असतो, हाफ असतो. ठीक आहे, अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सेकंड इज हाफ ऑफ इन्स्क्राइब्ड आर्क. हा इंटरसेप्टेड आर्क, हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे ना त्याच्या हा अँगल कसा असतो, हाफ असतो. हे झालं पहिले ह्याच्यानुसार. आता दुसरी काय कन्सेप्ट बघा, दुसऱ्यांदा काय केलंय, हाच सेकंड त्यांना असा घेऊन घेतलाय दुसऱ्या कंडिशन मध्ये. ओके, समजा आपण आता याला काय करूयात. ठीक आहे, आता दुसऱ्या याच्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला, की हा जो अँगल आहे इथं तयार होणारा एवढा, तो याच्या हाफ आहे हे आपल्याला शो करायचं. क्लिअर. आता बघा आपण कसं दाखवणार याला, तर त्यांना काय केलं, हे जॉईन केले पहा. क्लिअर, हे जॉईन केले. आणि आता मला सांगा, हा जो ट्रायंगल आहे, समजा आपण या ठिकाणी नाव देऊयात एम. हा जो MOA ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये ही साइड आणि ही साइड सेम आहे, बिकॉज दोज आर द रेडियस ऑफ द सेम सर्कल, राईट? म्हणजे हा जेवढा अँगल आहे तेवढा हा असायला पाहिजे का नको, असायलाच पाहिजे, शंकाच नाही. ठीक आहे, मग मला सांगा की हा अँगल, सपोज त्यांना पकडताना हा एक्स आणि खालचा हा पण एक्स पकडलाय पहा. ठीक आहे, मग आता हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट काय असायला पाहिजे. आता ह्या तिघांचं मिळून मेजरमेंट किती असणार आहे, 180 असणार आहे, यात काही शंका नाही. आता ह्याचं मेजरमेंट किती असेल तर ते कसं काढता येईल पहा, लक्षात घ्या कशा पद्धतीने काढले त्यांना. आपण अँगल ओ असं म्हणूयात, फक्त अँगल ओ प्लस एक्स प्लस एक्स चालेल का बघा बरं, इज इक्वल्स टू 180. कळतंय का, हा ओ प्लस एक्स इज इक्वल्स टू 180. मग मला सांगा की अँगल ओ चं मेजरमेंट हे 180 मायनस 2x असेल का, असेल का नाही, असायलाच पाहिजे. ठीक आहे, अँगल कोणाचं मेजरमेंट निघालं आपल्याला, ओ चं मेजरमेंट निघालं. म्हणजे ह्याचं मेजरमेंट किती आलं, 180 मायनस 2x ह्याचं मेजरमेंट मिळालं. क्लिअर आहे. आता याच्यात काही डाऊट आहे कोणाला, नाही. आता बघा हे झालं, त्याच्यानंतर त्यांना पुढं कशा पद्धतीने घेतलंय, तर तुम्हाला पुढं काय घेतलंय त्यांना, की तो झाला समजा, आता हा जो खालचा आहे ना तो काय पकडलाय त्यांना, वाय पकडलाय. म्हणजे मला सांगा हा एक्स प्लस वाय किती आहे, हे तर आपल्याला 100% माहिती आहे. हा किती आहे,
90 डिग्री म्हणजे एक्स प्लस वाय बरं, फक्त वाय नाही तर एक्स प्लस वाय तुम्हाला दिलेला आहे 90 डिग्री. कशामुळं 90 डिग्री आहे हे माहिती आहे का? बिकॉज ऑफ टॅन्जंट थेरम. टॅन्जंट थेरम या ठिकाणी किती डिग्री होणार आहे? 90 डिग्री. म्हणून एक्स प्लस वाय तुम्हाला किती सांगितलंय त्यांना? 90 डिग्री. आता एक्स प्लस वाय बरोबर 90 डिग्री आहे, त्याला फक्त एक काम केलं, 2 न मल्टिप्लाय केलं. त्याला 2 न काय केलं? मल्टिप्लाय केलं. बुकमध्ये पहा म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. त्याला 2 न मल्टिप्लाय केलं की हा काय होईल माहितीये का? 2x प्लस 2y इज इक्वल्स टू किती झाला? 90. क्लिअर? सॉरी 180 होईल ना, आता हा ट्वाइस होणार. ओके, 2x प्लस 2y इज इक्वल्स टू 180 मध्ये घेऊन गेलो आणि पुढे काय घेतलं तर ट्रायंगल एएमबी घेतलंय. वेअर इज ट्रायंगल एएमबी? एएमबी आता त्यांच्या फिगर मधला एएमबी म्हणजे आपला वेगळा आहे. आता एएमबी कुठं झाला तयार? सेंटरला. म्हणजे कुठला आपल्याला कळलं का? एओएम म्हणजे एओएम घेतला, ट्रायंगल एओएम घेतला. ट्रायंगल एओएम चे त्यांना काय केले पहा, जे तिन्ही अँगल आहेत, तिन्ही अँगल म्हणजे कसे बघा, त्यांना मांडताना कसं घेतलंय? 2x प्लस एएमबी घेतलाय. 2x प्लस एएमबी म्हणजे लक्षात आलं का कोणता घेतलाय? हा जो आहे तो, ह्या दोघांचं ह्या तिघांचं ऍडिशन केलं. क्लिअर आहे? म्हणजे इन ट्रायंगल एओएम घेतला, एओएम याच्यामध्ये हे यांचं तिघांचं ऍडिशन जर घेतलं तर किती ऍडिशन यायला पाहिजे? 180. मग त्यांना काय घेतलं? 2x प्लस हा जो आहे ना, हा म्हणजे कुठला? ओ, आपण ज्याला ओ म्हणतो, अँगल ओ इज इक्वल्स टू किती घेतलाय? 180. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपला त्यांना काय केलं कळलं का? की तो जो 180 की नाही, हा 180 तच ठेवलाय त्यांना. ठीक आहे. आता 180 आपण कशासाठी तरी काढलाय पहा, याच्यासाठी काढलाय. 180 म्हणजे काय आहे? हा आहे. क्लिअर? म्हणजे हा 180 आहे तर तो आपण इथे टाकू शकतोय. ओके, हा 180 इथे टाकला म्हणजे काय होईल? 2x प्लस अँगल ओ इज इक्वल्स टू, इथं काय आहे? 180 म्हणजे काय? 2x प्लस 2y. क्लिअर आहे? याच्यात काय डाऊट आहे कोणाला? नाही. आता बघा 2x ला 2x आपण कॅन्सल करू शकतोय. क्लिअर? आता मला सांगा 2y इज इक्वल्स टू अँगल ओ आलाय. आता व्हॉट इज अँगल ओ? अँगल ओ म्हणजे नेमका कोण आहे? हा अँगल ओ आहे. ठीक आहे. अँगल ओ हा जो भेटतोय तुम्हाला तो किती भेटतोय बघा. अँगल ओ चं मेजरमेंट म्हणजे थोडक्यात त्याच्यातला यम आपला अँगल ओ आहे. ठीक आहे. आता पुढं कसं मांडलंय त्यांना की अँगल ओ जो आहे, क्लिअर करा की अँगल ओ जो आहे जो आपल्या सेंट्रल अँगल आहे, पण बुक मध्ये तुम्हाला यम दिलाय, पण नावं थोडीशी चेंज केलेली आहेत फक्त. ओके, y इज इक्वल्स टू अँगल ओ झालाय आपला. y जो आहे तो कोणाशी इक्वल आलाय? सॉरी 2y जो आहे तो अँगल ओ शी आलाय. मग मला सांगा y जर मी इथंच ठेवला, अँगल ओ डिवाइड बाय 2 व्हायला पाहिजे की नाही? ठीक आहे. आता अँगल ओ म्हणजे आपला सेंट्रल अँगल आहे. हा सेंट्रल अँगल कोणता? एम ओ ए किंवा ए ओ एम. आता एओएम हा जो अँगल आहे त्याचा हा झाला सेंट्रल अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क. ठीक आहे. मग सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कचं मेजरमेंट कसं असतं? सेम असतं. म्हणजे अँगल ओ इज इक्वल्स टू किती झाला पहा, अँगल ओ हा जो अँगल ओ आहे तो किती झाला तर अँगल वाय, हा अँगल वाय, हा वाय जो आहे तो किती झाला तर हा जो अँगल ओ आहे त्याच्या हाफ झालाय सध्या. पण अँगल ओ आपल्याला नको आहे, आपल्याला आर्क ए एम पाहिजे. आर्क आपल्याला हा पाहिजे. ओचं मेजरमेंट आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कचं मेजरमेंट कसं असतं? सेम असतं. म्हणून इथं तुम्ही टाकू शकताय आर्क एम ए. इथं काय टाकतात? आर्क एम ए डिवाइड बाय 2. आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय काय की ह्याचं मेजरमेंट वाय म्हणजे कोण आहे आता? एम ए बी. म्हणून इथं अँगल एम ए बी इज इक्वल्स टू किती भेटला? आर्क जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग आर्क तो कोण आहे? एम ए. आर्क एम ए डिवाइड बाय 2 किंवा 1/2 आर्क एम ए असं लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. बुक मध्ये ते काय खूप म्हणजे 3 मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला लेंदी वाटतंय, पण ते जर वेगवेगळं करून घेतलं तर ते खूप सोपं आहे. ओके, थर्ड जे आहे ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, आणि आता आपण पुढची कन्सेप्ट क्लिअर करूया. ओके, नाव आता पहा इथं काय झाले. आपण याला नाव सध्या दिलेलं नाही. समजा या ठिकाणी मी ओ नाव दिलं, ए बी, इथं सी दिलं, या ठिकाणी डी दिलं. आता आपण जे प्रूव्ह केलंय कशात? अँगल बिटवीन टॅन्जंट सेकंड थेरम. आता अँगल बिटवीन टॅन्जंट सेकंड म्हणजे कोणता? हा अँगल, राईट. ही टॅन्जंट सेकंड आहे, त्यांच्यामधला अँगल हा ह्या आर्कचा कसा असतो? हाफ असतो. हे आपण आता पाहिलं. क्लिअर? आता बघा आपल्याला सध्या थेरम प्रूव्ह काय करायचं मला सांगा. हा जो अँगल आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे कसा?
ACB हा जो अँगल आहे तो त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या कसा असतो, हाफ असतो. मीन्स डेफिनेटली अँगल ACB इज हाफ ऑफ, कोणाच्या हाफ असायला पाहिजे, ABच्या. कोणता, आर्क AB, त्याच्या कसा असेल तो हाफ असेल. क्लिअर. ओके. इफ, ओके, याला आपण स्टेटमेंट फर्स्ट म्हणूया थोडा वेळ. ठीक आहे. आणि आता जे आपण बघितलं ना अँगल बिटवीन टॅन्जंट सेकंड, त्याच्यामध्ये काय शिकलो आपण, अँगल ADD इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कोणता आर्क येतोय पहा, AB, म्हणजे हाच आर्क येतोय AB. याला स्टेटमेंट नंबर सेकंड दिला. आता सेकंड आणि फर्स्ट मध्ये यू कॅन सी द राईट हँड साइड इज इक्वल विथ अनदर राईट हँड साइड, राईट. म्हणजे दोघांची राईट हँड साइड सारखी आहे. इट मीन्स अँगल ACB इक्वल टू अँगल ABD. म्हणजे लक्षात घ्यायचं की हा अँगल आणि त्याच्याच मागे असणारा अँगल, हा अँगल कसे असतात, इक्वल असतात. का, कारण दोघांचा आर्क सेम असतो. ठीक आहे. तुम्हाला हे अल्टरनेट स्टेटमेंट म्हणून दिलेलं आहे पहा, पेज नंबर 76 वरती दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या अपोजिट बाजूला जे अपोजिट ह्याला काय म्हणू आपण त्याला, हे जे आहे हा जो आर्क आहे ना, ह्या आर्कचा हा अँगल तर आपण अँगल बिटवीन टॅन्जंट सेकंड नुसार घेतो, पण त्याच्याच अपोजिट साईडला तयार होणारा कोणताही अँगल, म्हणजे कशाच्या, आर्कच्या अपोजिट इकडच्या बाजूला, तुम्ही इकडे जरी तयार केला असता हा, तर ह्याचं मेजरमेंट तेवढंच आलं असतं. इथं जरी केलं असता तरी तेवढंच आलं असतं. ठीक आहे. म्हणजे हा अँगल अपोजिट साईडला आहे. कुणाच्या अपोजिट साईडला आहे, तर ह्या आर्कच्या अपोजिट साईडला आणि याच्या बॅक साईडला तो इक्वल असतो. हे स्टेटमेंट त्याच्यात आलं. ओके. नाव we will see the next concept. Now we will see the next thing. Okay. Before that तुम्हाला ना त्याचा एक कॉन्व्हर्स दिलाय पहा, कशाचा, अँगल बिटवीन टॅन्जंट सेकंड. टॅन्जंट सेकंड मध्ये काय बघितलं की अँगलचं मेजरमेंट आर्कच्या हाफ असतं. आता त्याचा कॉन्व्हर्स मध्ये काय येईल, आर्कच्या हाफ जर अँगलचं मेजरमेंट आलं तर ती सेकंड असते. हे क्लिअर, म्हणजे तुम्हाला ते काय होईल, सेकंड असते खाली टॅन्जंट असते. हे क्लिअरेशन होईल त्याचं. ठीक. आता पुढचं जे आहे ते थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स याच्याबद्दल आपण, जे कॉर्ड्स असतात ते सर्कलला दोन प्रकारे हे करतात, सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट होतात किंवा बाहेर. ओके. सपोज हा एक अशा पद्धतीचा कॉर्ड आहे. ठीक आहे. आणि दुसरा कॉर्ड आपण या ठिकाणी काढलाय अशा पद्धतीने. ठीक. आता आपल्याला जी प्रॉपर्टी बघायची ती काय आहे, क्लिअर करूयात आपण. AB, now I think C, D and E is here, right? Okay. आणि मला वाटतं हे जोडून घेतलं असेल त्यांना. ओके. ओके. ना आता पहा, आपल्याला आधी काय प्रूव्ह करायचं ते क्लिअर करूया. ओके. दिस थेरम इज कॉल्ड थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. इंटरनल म्हणजे सर्कलच्या आतमध्ये डिवाइड करतात, एकमेकाला इंटरसेक्ट करतात. सो दॅट इज वाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता पुढे काय सांगितलं पहा, if you have given one circle, if you have a circle, तुमच्याजवळ एक सर्कल आहे and the chords are intersecting each other internally, सर्कलच्या आतमध्ये ते एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, then the product of the segments. ओके. आता हे प्रोडक्ट कोणाचे ते क्लिअर करा, सेगमेंट ऑफ द कॉर्ड. त्या कॉर्डचे जे दोन सेगमेंट तयार झालेत ना, दोन भाग तयार झाले, म्हणजे कुठला AE आणि EB, आणि दुसरा कुठला सेगमेंट आहे CD. तर CD चे दोन भाग कुठले, CE आणि ED. द प्रोडक्ट ऑफ देम इज इक्वल, म्हणजे त्यांचं प्रोडक्ट इक्वल असतं. म्हणजे AE जेवढा असतो तेवढाच EB असतो, CE जेवढा असतो, सॉरी, AE इंटू EB जेवढा असतो, AE, आय रिपीट माय स्टेटमेंट, AE इंटू EB जेवढा असतो तेवढाच CE इंटू काय असतो, CD असतो. क्लिअर आहे. आता हे प्रूव्ह कसं करायचं ते क्लिअर करा. मी तुम्हाला फक्त वे सांगणार आहे आणि नंतर आपण प्रूव्ह करूया. ठीक आहे. आता मला सांगा, ह्या तर कसला आहे, अपोजिट अँगल्स आहेत, व्हर्टिकली अपोजिट. क्लिअर. आता बघा, हा अँगल आणि हा अँगल सेम असेल का, असेल तर वाय का. ओके. कशामुळे पहा, हा जो आर्क आहे ना, हा आर्क बघा, हा अँगल आपण CAP घ्यायच्या ऐवजी, CAE घ्यायच्या ऐवजी CAB जर घेतला, CAB, म्हणजे कारण E हा त्याच लाईनवरती आहे, म्हणजे हा अँगल, त्याचा आर्क कुठला झाला, BC झाला. तसंच BDC घेतला तरी त्याचा आर्क काय झाला, तोच झाला. म्हणजे दोघांचा आर्क सेम आहे ना, दोघांचा आर्क कसा आहे, सेम आहे. म्हणजे अँगल्स कसे असतात, सेम असतात. बरोबर आहे का. अँगल्स इन द सेम आर्क आर इक्वल.
म्हणजे हे दोन्ही सेम आर्क मधले अँगल्स आहेत, इक्वल आला, हा अँगल आला, हा अँगल आला याच्याशी आणि हा अँगल आला याच्याशी, फिनिश. आपल्याला दोनच पाहिजेत. जर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतील, हे दोन ट्रायंगल मी सिमिलर दाखवले की त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड मांडा, त्याच्यात कुठं ना कुठं तुम्हाला ते भेटून जाईल. ओके, सो आता मी डायरेक्ट प्रूफ मांडतोय. ओके, तुम्हाला आधी काय लिहायचं ते कळलं असेल. इन सर्कल विथ सेंटर पी ए बी अँड सी डी आर द कॉर्ड्स विच इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ई वगैरे वगैरे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, हे एकदा लिहितो. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचं आहे असं की ए आणि ई बी यांचं मल्टिप्लिकेशन हे कोणाशी इक्वल असतं, तर ती मल्टिप्लिकेशन इक्वल असतं सीई इंटू ईडी. ठीक आहे, हे आपण पाहतो. आता पहा आपल्याला प्रूफ कसं करायचं ते अजून एकदा क्लिअर करतो. प्रूफ देताना आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये ए सी आणि डी बी जोडायचं सुद्धा आहे. ठीक आहे, नाव सो इन ट्रायंगल, सांगा ट्रायंगलची नाव. इन ट्रायंगल ए सी अँड ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे पहा, ए सी झाला तर बीईडी. ओके, सो अँगल वर्टिकली अपोजिट आधी घेऊयात, AEC अँगल AEC कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असायला पाहिजे, BED. काय रिझन देणार, वर्टिकली अपोजिट अँगल्स, राईट. ओके, त्याच्यानंतर अँगल आपण कोणता घेतलाय बघा, CAE घ्यायचा आहे. बी मांडत बसायचं नाही, कारण बी हा आपल्या ट्रायंगलचा भाग नाही किंवा अँगल नाही. CAE अँगल CAE कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असायला पाहिजे पहा बरं. आपण ए घेतला तर इकडचा BDC, पण BD आपण लिहायचा E, BDE. ओके, याला रिझन काय येणार आहेत, अँगल्स इन सेम आर्क असं लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. अँगल्स इन सेम आर्क, राईट, इक्वल असतात. ठीक आहे, मग दोन अँगल भेटले, विषय संपला. देअरफॉर ट्रायंगल AEC सिमिलर ट्रायंगल कोणता, BED. क्लिअर. आता दोन ट्रायंगल सिमिलर झाले बाय विच टेस्ट, AA सिमिलॅरिटी टेस्ट. बरोबर, AA सिमिलॅरिटी टेस्ट. दोन्ही AA सिमिलॅरिटीनं काय झाले, सिमिलर झाले. आता दोन्ही सिमिलर झाले तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग साईड. आपल्याला गरज कोणाची, साईड्सची. मग साईड्स बघूयात आपण, करस्पॉन्डिंग साईड्स. ऍक्च्युली आपल्याला ज्याची गरज आहे त्याच मांडूया. ठीक आहे, आता बघा अँगल ईच्या समोर कोणती साईड आहे बघा बरं, AC. आपण सगळ्या मांडू सुरुवातीला, नंतर आपण हे करूयात EAC. तशीच इकडच्या ई समोर कोण आहे, BD. ऍक्च्युली याची गरज नाही बरं का, आपल्याला इथंच कळते आपल्याला. BD ची गरज आहे का, नाही. AC ची पण नाहीच. ठीक आहे, तिन्ही मांडून घ्या, म्हणजे राहिलेल्या दोघांची गरज आहे. चला आता एच्या समोरचे अँगल मांडा, CE. एच्या समोरच्या साईड CE. आपण मध्ये E ला कोण घेतलं आपण, BE. याची गरज आहे का आपल्याला. आणि मी सांगितलं होतं तिसरी पेअर कशी काढता येते तुम्हाला, यांच्यात जे कॉमन आहे ते बाजूला काढा, म्हणजे काय, CC. सो A आपण आता D, बरोबर, D. आता एक लक्षात आलं असेल आपल्याला, ह्याची गरज नाही. कशावरून ओळखलं ह्याची गरज नाही, कारण AC आणि BD कुठं आहे का, नाही. हे राहिलेले बघूयात आपण. आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला AE आणि EB आणायचं. AE आणि EB आला, AE इंटू EB इज इक्वल्स टू कोण यायला पाहिजे, CE इंटू DE. ठीक आहे, याला रिझन काय द्याल तुम्ही, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, राईट. आणि या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करून त्याचा आन्सर काढला. ओके, सो वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन लाईक दिस. ओके, खूप सोपा आहे ते रमे, तुम्ही सॉल्व करू शकता. मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं, बुकमध्ये जसं आहे तसं सॉल्व करायचा प्रयत्न करा. अँड आय थिंक यू विल सॉल्व. इट इज नॉट हार्ड. दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी. दिस थेरम इज व्हेरी इझी. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. आत्ता जे आपण पाहिलं ते जे होतं ते इंटरनल डिव्हिजन होतं. ठीक आहे, नाव यू कॅन सी हिअर AB इज अ कॉर्ड, CD इज ऑल्सो कॉर्ड, and both chords intersect each other at point E. Same point is here also, but this point is out of the circle. हा जो पॉइंट आहे तो काय आहे, आउट ऑफ द सर्कल आहे, बाहेर आहे. मग अशा कंडिशन मध्ये करायचं काय, तर पुन्हा तसंच आपल्याला प्रूव्ह करायचं. पण आता ट्रायंगल, अजून मी ते प्रूफच लिहितो डायरेक्ट. ठीक आहे, आता इथं काय करणार बघा, कोणते ट्रायंगल घ्यायचे हे क्लिअर करा आधी. मी ट्रायंगल घेतोय ADE. पहिला ट्रायंगल पहा कुठलं, इन ट्रायंगल ADE
अँड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल सांगा कुठला घ्यायला पाहिजे. आता ए डी ई घेतला तर आता सी डी कोणता घ्याल तुम्ही. सॉरी सी डी कसा सी बी ई घ्यावा लागेल. कुठला घ्यावा लागेल सी बी ई, सॉरी सी बी ई. कळतंय का बघा. पहिल्यांदा कोणता घेतलाय हा घेतला मी इकडचा वरचा, नंतर हा खालचा भाग घेतला. क्लिअर. ओके. आता या दोघांमध्ये अँगल ई दोघांकडे कॉमन आहे पहा. ओके. तर मग काय लिहिणार अँगल. मला वाटतं हा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, तुम्हाला त्याच्यात दिले पहा. अँगल एईडी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे बघा एईडी ला एईडी. आता याला कॉन्ग्रुएंट कोण घेणार बीईसी. कळतंय का बघा. किंवा एईडी असं दिल्यानंतर सीईबी असं करा तुम्ही. याला अँगल सीईबी काय येणार त्याला रिझन त्यांना दिलंय दिलंय म्हणजे कोणता कॉमन अँगल. राईट. ओके. हा कॉमन अँगल झाला. आता दुसरं जे आहे दुसरं नाव त्यांना दिलंय का दिलंय अँगल डीएई. अँगल डीएई कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असायला पाहिजे पहा बीसी. बघा बरं कसं येतोय डीएई. वेर इज डीएई डीएई हा घेतला आणि त्याला दिला असेल बीसीई. बरोबर आहे का बीसीई. म्हणजे हा अँगल याच्याशी इक्वल दाखवलाय. कसं काय दाखवलाय काय रिझन आहे तर हे रिझन असं आहे की हा जो आहे ना इथं अँगल आहे आणि हा इकडे अँगल आहे. हा जो आहे तो दोघांचा सेम आर्क आहे. बरोबर आहे का. म्हणजे इथं अँगल्स इन द सेम आर्क. अँगल्स इन सेम आर्क. ते अँगल्स दोन्ही कसे आहेत सेम आर्क मधले अँगल्स आहेत. म्हणजे दोन्हीही अँगल सेम आहेत. देअरफॉर डायरेक्ट दोन ट्रायंगलची नावं लिहा ए डी ई सिमिलर ट्रायंगल विच सी बी ई. दोन्ही ट्रायंगल एकमेकांचे सिमिलर झाले. कुठली टेस्ट झाली ए सिमिलॅरिटी टेस्ट. ए सिमिलॅरिटी टेस्ट. Now both the triangles are similar with each other by a test, then we can write the corresponding sides of similar triangle. How? तर कशा लिहायचे बघा. आता आपण सी च्या समोरचा लिहूयात ईच्या समोरची साईड लिहूयात आपण ह्या ट्रायंगलची. ईच्या समोर कोण आहे एडी. एडी. तसंच ईच्या समोरची या ट्रायंगल मधली तर या ट्रायंगल मधली कोण आहे बीसी. इज इट राईट. ओके. बीसी इज इक्वल्स टू. आता आपण ए दाखवला ना एच्या समोरची याची कुठली एडी ईडी. याच्यामध्ये कोणती आली पाहिजे या सीच्या समोरची बीई. आपल्याला गरज कोणाची आपलं आपण काय प्रूव्ह करायचं आपल्याला राहिले असं लिहायचं. ह्या दोघांमध्ये कॉमन काय आलं पाहिजे बघा बरं. आता डी दोघांना कॉमन आहे म्हणजे ए उरला एई आणि आपण मध्ये काय करायचं बी आहे तर ई सी. ठीक आहे. आता आपण उलट जाऊयात. आपल्याला प्रूव्ह करायचं काय होतं की जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर ए इंटू ई बी. बरोबर आलं का ए इंटू ई बी. ए इंटू ई बी म्हणजे काय झालं ए इंटू ई बी इज इक्वल्स टू ई डी इंटू सीई. क्लिअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पहा बरं ते चालेल का. ठीक आहे. मग आता बघा काय तर डायरेक्ट तुम्हाला दिलं होतं की यू हॅव गिवन ए बी अँड सी डी ॲज अ कॉर्ड. बरोबर आहे. दोन्ही कॉर्ड आहेत आणि ते काय करतात एकमेकींना बाहेर इंटरसेक्ट करतात. देन प्रूव्ह दॅट. तर दाखवा की ए इंटू ई बी इज इक्वल्स टू ई डी इंटू सी. इकडे तिकडे झालं तरी चालेल. दिस इज एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड. त्याला आपण एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड म्हणतो. इथं काय रिझन यायला पाहिजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे काय करू शकता प्रूव्ह करू शकता. ओके. दिस इज एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड्स. एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर कसं मांडलं जातं हे क्लिअर करा. जर इंटरनल असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन मांडलं जातं. बरोबर आहे. पण जर एक्सटर्नल असेल तर काय येतं पहा ए इंटू ई बी. वेर इज ए इंटू ई बी म्हणजे हा ए पूर्ण इंटू बाहेरचा आणि पुढे सी डी इंटू डी याला सगळा सी डी इंटू सॉरी सीई इंटू ईडी. सीई इंटू ईडी म्हणजे लक्षात घ्यायचंय काय एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर जे क्रॉस होते ना तर याचा वरचा भाग आणि खालचा भाग मल्टिप्लिकेशन, याचा खालचा भाग वरचा भाग मल्टिप्लिकेशन. पण जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर टोटल इंटू बाहेरचा टोटल इंटू बाहेरचा. क्लिअर. अशा पद्धतीने तुम्ही ते काय करणार दाखवणार. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला करायचंय काय डायरेक्ट तुम्हाला फिगर समजा अशा पद्धतीने दिली यायची. ठीक आहे. समजा हा सर्कल आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला अशा पद्धतीने हे कॉर्ड्स दिलेत बाहेर इंटरसेक्ट करतात. तर तुम्ही काय करणार समजा या ठिकाणी एम एन ओ पी आणि क्यू दिलाय.
तर डायरेक्ट एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड असेल तर तुम्ही काय लिहिणार माहिती का, MO इंटू NO आणि QO इंटू PO फिनिश इज इक्वल्स टू दोघांच्या मध्ये, अशा पद्धतीने ते लिहिणार. पण कधी, वेन द कॉर्ड्स आर एक्सटर्नली इंटरसेक्टिंग, एक्सटर्नल इंटरसेक्ट करत असतील तर. ओके, इफ यू वॉन्ट टेक द स्क्रीनशॉट. नाउ the last concept, tangent second segment theorem. आता tangent second segment theorem काय कन्सेप्ट आहे पहा. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की EB इज द सेकंड, ओके, अँड ET इज अ tangent. ओके, T इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सर्कल अँड दिस tangent, राईट. ओके, सो आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे काय पहा, की ET स्क्वेअर याचा स्क्वेअर करायचा आहे. ET स्क्वेअर इज इक्वल्स टू EA इंटू EB. काय दाखवायचं पहा, EA इंटू EB म्हणजे तुम्हाला हे हा जो आहे हा याच्याशी हा मल्टिप्लाय करायचा आहे. क्लिअर आहे का बघा कशा पद्धतीने म्हटलं मी, हा बाहेरचा याच्याशी मल्टिप्लाय केल्यावर याच्या स्क्वेअर एवढी व्हॅल्यू येते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी आपल्याला काय करायची आता, प्रूव्ह करायची. काय म्हणते बघा, आणि याला म्हणायचं टॅन्जेंट सेकंड सेगमेंट थेरम. बघा, टॅन्जेंट सेकंड सेगमेंट थेरम. क्लिअर, म्हणजे इथं सेगमेंट तयार होतोय, टॅन्जेंट सेकंड सेगमेंट अशा पद्धतीने. आता हे प्रूव्ह कसं केलं ते क्लिअर करूयात आपण. प्रूफ आधी टू प्रूव्ह इथं मांडून घेतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल ते प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं पहा, ET स्क्वेअर इज इक्वल्स टू, ETचा स्क्वेअर हा कोणाशी इक्वल आहे, EA इंटू EB. ओके, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, आता कसं प्रूव्ह करायचं पहा, इन ए ट्रायंगल. आता मी दोन ट्रायंगल कोणते घेतो ते क्लिअर करा. इन ट्रायंगल EAT म्हणजे हा ट्रायंगल घेतला EAT, इन ट्रायंगल EAT अँड ट्रायंगल सेकंड ट्रायंगल भाग कुठला घेतला, EBT घेतला. EBT हे दोन ट्रायंगल घेतले. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये क्लिअर करा, EAT हा जो आहे EAT याच्यातला हा जो अँगल आहे की नाही, हा अँगल या अँगल एवढा आहे का. बघा लक्षात घ्या, या ठिकाणचा अँगल आणि इकडं हा अँगल सारखा आहे का. हो, डेफिनेटली आहे. का बघा, आपण मगाशी एक प्रॉपर्टी पाहिली होती की टॅन्जेंट आणि सेकंड यांच्यामध्ये जो अँगल बिटवीन टॅन्जेंट सेकंड आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल याच्यामुळे हे दोन सेम असतात. पण याला या थेरमला काय म्हणतात, टॅन्जेंट सेगमेंट थेरम. कुठलं म्हणतात, सॉरी, त्याला आपण काय म्हणतो माहिती का, तर त्याला म्हणतात हा टॅन्जेंट सेकंड थेरम किंवा सेकंड टॅन्जेंट थेरम. ठीक आहे, तर त्याच्यानुसार ते कसं झालं, इक्वल झालं. मीन्स अँगल ETA कॉन्ग्रंट अँगल. बघा कुठला घेतला, अजून एकदा क्लिअर करतो, ETA, कारण हाच आर्क आहे ना त्याचा पण आणि ह्याचा पण तोच आर्क आहे, म्हणून काय यायला पाहिजे TBA. आपण सॉरी TBA नाही, आपलं ट्रायंगल इकडे आहे ना, EBT घ्या, EBT, आणि याला रिझन काय यायला पाहिजे. ओके, दिस इज टॅन्जेंट, दिस इज सेकंड, टॅन्जेंट सेकंड थेरम, टॅन्जेंट सेकंड थेरम, टॅन्जेंट सेकंड थेरम नुसार झालं. आता दुसरा अँगल कोणता घेतला पहा, ई दोघांकडे पण आहे, याच्याकडे पण याच्याकडे पण, ई कॉमन घेऊया म्हणजे कुठला, TEA कॉन्ग्रुएंट अँगल. TEA ला कोणता यायला पाहिजे बघा, TEB मोठा, TEB. याला रिझन काय आला पाहिजे, कॉमन अँगल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ दोन्ही ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. ट्रायंगल EAT सिमिलर ट्रायंगल EBT both are similar by which test, AA similarity test, AA similarity test. जर दोन्ही ट्रायंगल AA सिमिलॅरिटी ना सिमिलर झाले तर तुम्हाला त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स मांडता येतील. आता करस्पॉन्डिंग साइड तिन्ही पण मांडा, कारण कुठंतरी टी डबल येणार आहे. ठीक आहे, आपण बघूयात. हान्सला पहिल्यांदा आपण टीच्या अपोजिट साइड, टीला कोण दाखवलं बघा, बी दाखवलं. मग टी, आणि ऍक्च्युली फिगरकडे पाहायची पण गरज नाही. पहा, टी जर घेतला ना, टीला बी आहे ना, मग टीच्या राहिलेल्या बाजू कुठल्या, EA, याला इकडची ET घ्यायची. बघा आपल्याला ET पाहिजे, ET पाहिजे म्हणजे हे आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी साइड, आता बघा काय इथं AT आहे, AT आपल्याला ET नको म्हणजे 100% नाही, कारण इथे ET जर आला असतं तर दोन मध्येच काम झालं असतं आपलं. ठीक आहे, आणि इकडे काय यायला पाहिजे TB तर आपल्याला नकोच आहे, कुणालाच नको TB. ठीक आहे, आता बघा
ए आणि ए दोघांकडे कॉमन आहे म्हणजे काय झालं, ए निघाला म्हणजे राहिलं काय ईटी. आला का बघा आपला ईटी इथं. मग इथं जो येईल तो आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल. आता टी गेला ई बी राहिला. आता काय करूयात आपण, हे इथून ड्रॉप केलं. आता हे याला रिझन दिले काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल राईट. आता आपल्याला गरज ह्या दोघांची आहे म्हणून हे याला आपण ड्रॉप करून काय करूया, ई ए अपॉन ई टी इज इक्वल्स टू ई टी अपॉन ई बी राईट. आता इथं काय होईल बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात, ई टी ई टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला बघा, ई ए इंटू ई बी. ओके, सो वी कॅन सॉल्व दिस थेरम बाय दिस मेथड. ओके, क्वेश्चन सॉल्व करायला सोपं आहे, थेरम सोपं आहे, फक्त तुम्हाला काय करावं लागतं, थोडंसं मिक्स डोकं चालवावं लागतं. म्हणजे हे पण घ्या त्याच्यातच हे दाखवा, थोडंसं त्या फिगरवरती जरा जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागते, बाकी काहीही नाही. आणि कॉन्सन्ट्रेशन शिवाय आपल्याला काही मिळणार पण नाही, हेही तेवढंच क्लिअर. ओके, सो तो अशा प्रकारे हे क्वेश्चन्स आहेत, हे थेरम्स आहेत, हे बेसिक आहे जे खूप गरजेचं आहे तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट ऑफ सर्कलसाठी. ओके, क्वेश्चन त्याच्यातलं खूप सोपे येतात, फक्त हे थेरम्स समजून घ्या, याच्यातला जे किचकट भाग आहे तो व्यवस्थित क्लिअर करा. ओके, अदरवाईज याच्यात अवघड असं काहीही नाही. ठीक आहे, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, हॅव